सोने चांदीचा जर तुम्ही ऑब्झर्व केला, तो पॅटर्न ना खूप अननॅचरल होता. म्हणजे ती जी ग्रोथ होत होती ना, हे बाउंड होतं की त्याच्यात बाउन्स बॅक येणारच होता. आता अशा परिस्थितीत मार्केटमध्ये खूप रुमर्स पसरतात. जसं तुम्ही असंही ऐकलं की चांदी 5 लाख किंवा एक वर्षभरात 10 लाखापर्यंत पोहोचेल. खरं तर ह्या अफवांवर जास्त विश्वास ठेवू नये आणि कुठलाही एक नॅचरल एक सिद्धांत मी म्हणेल त्यांना, की कुठलीही वस्तू किंवा प्रोडक्ट अवाजवी वाढतोय, अननॅचरली वाढतोय, तुम्ही ग्रोथ पाहाल तर तो परत मागे येणारच आहे. आणि तसंच एक्झॅक्टली मागील 2 दिवसात घडलं आहे. चांदी ऑलमोस्ट 1 लाखांनी घसरली आहे आणि सोनं सुद्धा 20-30 हजारांनी. तर ती खूप डाऊन झाली आहे. पण याचा अर्थ असा आहे का की आपण त्याच्याकडून दूर राहावं? तर बिलकुल नाही. रादर गव्हर्नमेंट आपल्याला प्रमोट करत आहे. जसं फिजिकल गोल्ड रिस्की आहे, पण तुम्ही सोवरेन गोल्ड बॉन्ड आहेत किंवा ETF गोल्ड बॉन्ड सुद्धा आहेत, त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जे की तुमच्या डीमॅटमध्ये जसं शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स सेव्ह असतात, तसे तुमच्या डीमॅटमध्ये सोन्याचे युनिट्स सेव्ह असतात. म्हणजे तुम्ही फिजिकल गोल्ड अगदी घालू शकत नाही, पण त्या गोल्डमध्ये तुम्ही इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करत आहात. बरं, सोवरेन गोल्ड बॉन्ड बद्दल बोलायचं झालं तर त्यावर आपल्याला 2.5% 2.5% इंटरेस्ट सुद्धा गव्हर्नमेंट देते. आणि गोल्डचा रेट जसा कमी होतोय किंवा वाढतोय, तसे त्या बॉन्डची व्हॅल्यू सुद्धा कमी जास्त होणार आहे. आणि सेम विथ गोल्ड बॉन्ड्स जे आहेत ते सुद्धा. त्यामुळे तुम्ही फिजिकल गोल्ड सुद्धा घ्या, कारण की फिजिकल गोल्डचा पण एक अपना हे आहे की तुम्ही तो घालू शकता बेसिकली. पण इन्व्हेस्टमेंटच्या अँगलनी म्हटलं तर फक्त फिजिकल गोल्ड घ्यायची काहीही आवश्यकता नाही. गोल्ड आणि सिल्वरचे विविध बॉन्ड्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत. रादर मी म्हटलं तसं बॉन्ड्समध्ये पण तुम्ही निवेश करून नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता. पण एक जरूर लक्षात घ्या की ह्याला गॅमलिंग किंवा सट्टा म्हणून कन्सिडर करू नका. जसं आत्ता घेतलं आणि 1 महिन्यात वाढलं की मी लगेच सेल करेल. तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने ठेवा. गोल्ड आणि सिल्वर सुद्धा असे कमोडिटी आहेत, ते निश्चित तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देऊन जातील.